ती मालकीन घरी नसेल तर बरं होईल. बाबू शेतावर गेली नसेल नाही राहली ती. पहिले पाहून पाहतो पाहा नाही तर मग आपत येऊन जाईल. दरवाजे लावूनच ठेव. अजय मालकीन बाई मी रंगीला हो. हो मालकाला पाठवला. मालकीन बाई आहेत का? म्हणजे तू व्यक्ती घरी आहेस का? अरे मी रंगीला मी येऊ आतमध्ये. कपडे बदल दे. मी येतो. तीन वर्ष बाहेर येण्याचं मी आतमध्ये येतो. काय तू हे तमाशगीरीच्या रेषात मग हा लुगडं बिडं घातलीस ना. माझ्या कॉलेजमध्ये आज दहावीची स्पर्धा आहे आणि त्यामध्ये मी भाग घेतला. अच्छा अच्छा असं का? मी म्हणलं कधीपासून तमाशगीरीचा धंदा सुरू केलाय बाबा मामाजीनं. तमाशगीरीचा धंदा आणि काय रे मी तुला सांगतो ते आतमध्ये कपड्याबद्दल तू कशाला येतो म्हणतात मदत करायसाठी. हो मला मदत करता येत नाही. कधी कधी मागचा कसा बिसा नाही पण त्यात तुला कसं तुझ्या माझा लफडा आहे. उद्या परवा आपल्याला लग्न होणार आहे म्हणून म्हणलं आता उद्या तकलीफ नाही गेली पाहिजे. बदल पण तुझ्या लग्नाला परवानगी दिली का टाकते या. मला वाटतेच का तो चौघड मिळतो तसाच करायला काय म्हणलं. मला वाटतेच म्हणलं का तो चांगला माणूस परवानगी देईल की नाही म्हणालो मी. नाही तर का बाबा माझा सासरा म्हणजे सरासरी चांगला एक नंबरचा चांगला माणूस आहे माझा सासरा. हा काय दिसतेस तू. अगर अब्बा मेनका उर्वशी सगळे ते सगळे अप्सरा येऊन आल्या की काय असं वाटतं. त्याच्यापैकी कुणाचं नाव घ्यायचं ना सांगून ठेवतो मी. आता इंद्रागरची अप्सरा आहेत म्हणतो त्याच्या समोर म्हणजे त्या फिक्या तुझ्या समोर रिनातला रिना. पण मी म्हणतो हे सगळं ठीक आहे. हा हे ना उद्या हनुमान जयंती आहे. हनुमान जयंतीमध्ये शोभायात्रा काढणार आहे. त्याच्यामध्ये मला हनुमानाचा रोल आहे. येता येता मला सामान घेऊन येतो घेऊन तयार जातो. तुला सांगतो काय एक नंबर प्रॅक्टिस केली आहे. मी त्या ट्रॅक्टरवर राहीन आपला हनुमानाचा वेश घेऊन नाही का चांगला फोटो बिटो काढशील. मी हात आलवी हात नाही भेटलं तर गदा आलवी फोटो काढशील. जय श्रीराम. बहुत प्रॅक्टिस केली आहे माझी. खबर मी काय म्हणतो पण तू बाबा परवानगी दिली का आपल्याला परवानगी दिली पण तू काही टेन्शन घेऊ नकोस. परवानगी दिली पण नाही पण काय झालं तुला पर्वत घेऊन जाईल पळून जाऊ लागल का. याला म्हणतात प्यार याला म्हणतात प्रेम. रीना मी काय म्हणतो आता घरी तुझी आई नाही आहे. मी दरवाजा लावून आलो. चल चाबूक चाबूक खेळू. आता मला सांग हे चाबूक चाबूक काय नाही आठवत तुला. कमाला या तुझ्या दिमागाची. तो नाही का आपण खेळ खेळत होतो नेहमी. कधी मी खाली कधी तू वर कधी तू खाली कधी मी वर खेळतो का खेळ चाबूक चाबूक. मग का तुला तर माहित आहे त्या खेळात मी सुद्धा चॅम्पियन काय आठवले ना आता. तो मध्ये जाणारा तो एक पाठी राहते. तू एका बाजूला बसते मी एका बाजूला. कधी मी वर कधी तू खाली कधी तू वर चांगली आठवून अरे इथं जर चाबूक चाबूक खेळत बसलो तर माझ्या स्पर्धेचं कसं होणार आहे. अरे हो यार स्पॉट पण काय तुला कधी नाचताना पाहिलं नाही. मग तू स्पर्धेत भाग कसा लक्षात आलं माझ्या. तुझा बाप पैसेवाला माणूस आहे. पैसे पिशे भरला बरा ना त्यात काय काहीच माहित नाही. असं नाचता येते मग तुला. काही ना काही तर आलं पाहिजे का नाही. थोडं बहुत येते का. तू एक काम कर नंबर आला पाहिजे तुझा.
येतलंय ती मला दाखव नाचून दाखव. मूर्ख झालायस का तू? का? अरे मला सांग इथं टपला नाही पेटी नाही काय नाही काय नाही नाचायचं कसं? मी कोणत्या कामाचा? म्हणजे तू वाजवणार आहे? अरे मी गाणं म्हणतो आणि तू नाच. मग पाहू कशी प्रॅक्टिस नाही होतं. मग काय चुकलं पाहिजे तुम्ही सांग ना. मग नंबर आला पाहिजे ते महत्वाचं आहे का नाही? चल ठीक आहे. रेडी रेडी चल मी रेडी आहे. तू रेडी म्हणाली रेडी म्हणणं रेडी आहे म्हणा. हा नाही तसं नाही मी द्यायचं ठीक आहे. अगं थांब थांब पोरी पाहू दे तरी आणि जराशी ये इकडं आणि कसं तरी दिसा हे हनुमानचे सगळं सामान आणलं त्या माझ्यासोबत ड्रेस बिस आहे. एक काम कर मी का हनुमान म्हणून राहतो मूर्तीसारखा. तुझ्या बापाला सांग शेजारच्या घरातली मंदिर बांधत आहेत म्हणा त्या ठिकाणची मूर्ती त्यांच्या गावात जागा आणून घेऊन आपल्याकडे प्रॅक्टिस केलं मी. अगं मी माझ्या विषयाचे सगळं बरोबर होते. मी मूर्ती सारखा राहतो हालत नाही डुलत नाही. आता
मकालपासून आवाज मारतो मी. तू दरवाजा का खोलत नाही? तू कोणची तयारी करत होती? तयारी करायला तुझी माय कुठे गेली? तुझी माय मोठी गेली, वावरात गेली. अरे जेव्हा येतो मी तेव्हा वावरात, जेव्हा येतो तेव्हा वावरात. तिचा लफडा गिफडा तर नाही तिकडे. घाबरतो का तुम्ही? येऊ दे इकडे. मी आला तेव्हा घरी हजर नाही म्हणा. आणि तू तयारी कर, तुला पाहायला येणार आहे. हनुमान बाबे हनुमान हे का हो? इथे कशी आली ही मूर्ती? काय झालं ना, बाजूच्या गावामध्ये हा मूर्तीची घटना आहे. तो मंदिर विकत वाचल्यामुळे त्या लोकांनी आपल्या घरी आणून ठेवली. पण दुसरी जागा नाही भेटली. आणि सांगून ठेवतो चांगला इंजिनियर कोण काय? हे बघा, मला लग्न करायचं नाही सांगू शकते. लग्न काय भाव मी तुझा आहो. आणि इंजिनियर सोबत तर अजिबात लग्न करायचं नाही मला. अरे त्या हातात गदा कसा मिळाला? किती गदा होता? काय बोलताय तुम्ही बापू? पाहो बिचारी मूर्ती जशी आहे तशी साळवतं म्हणून कितीदा सांगितलं तुम्हाला. बाबा जरा डोळे तपासून घ्या, तपासून घ्या. पण तुम्ही ऐकायला तयार नाही ना. डोळे तपासून तपासावं लागतं तुम्हाला डोळे. मला तर बरोबर दिसते. अरे हातात त्या हातात हातात दोन्ही हातात आणि घडी. या पलीला घडी. हे घडी कुठे? हे घडी कशी आली इथे? मला काय वाटतं की ज्या लोकांनी आणून ठेवलं ना त्यांचीच कुणाची तरी असेल. कितीतरी घडी असेल. घडी आता सांगून ठेव. सांगू नको कोणाला घडी सोडलं म्हणून. आपल्या घरी राहिले ते एवढा किराया नाही का? याच्यानंतर असं करायचं नाही माझ्या मागे काही. अरे आताच बसली होती ना, आता झोपली. एवढी जागरूक आहे का? अरे मला तर डाऊट येत आहे. बरोबर पकड. अरे सेफ्टी क्वार्टर! अरे याची सेफ्टी क्वार्टर! अरे काहीतरी तुमचं गडबड आहे. गडबड आहे. गडबड. म्हणजे माझ्या मागे तुमचे हे धंदे चालतात का? दरवाजा लावून इथे असे धंदे का? आणि याच्यानंतर तू माझ्या नोकरीवर नाही, ड्रायव्हर तुला ठेवत नाही. पूर्ण नोकरी काढून टाक. अरे नाही राहत तुमच्या नोकरीवर. कोण राहतो? उद्या शोभायात्रा आहे म्हणून ते दाखवायला आला होतो. जय श्रीराम. आणि याच्यानंतर इथंच काय घराच्या आसपास दिसायचं नाही. खाली निघून जातो. कोण राहतो तुमच्या नोकरीवर? फार मोठी गोष्ट आहे का? जातो मी उद्या 12 वाजता. कोणी 12 वाजता? अच्छा 12 वाजता काय? 1 वाजता अजिबात यायचंच नाही इथे. अजिबात नाहीये. 12 वाजता तुरीच्या वावरात. 12 वाजता तुरीच्या वावरात हे सांगत आहेस? तुरी याच्यासाठीच लावलं आम्ही. आता पूर्ण तुरी कापून टाकतो. तुरीच कापून धुरे उचलून टाकतो मी. याच्यासाठी तर तुरीकडे दिले. कापूस लावणार आहात का? काही लावू मी. तू सांगणार कोणत नाही. अभियोगी नाही म्हणायचा. हनुमंत आहे. ठीक आहे, जातो मी. काळजी बाप नाही. नाही देवा देवाच्या पोरीला कसा बोलला पाहिजे अजिबात समजे नाही. तू देवा देवाची आहेस? अरे तू
बाई